वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. येशूने संधी दिधली, प्रभु येशूने संधी दिधली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 65 वचने 1 ते 4. स्तोत्र 65 वचने 1 ते 4. हे देवा, सियोनेतून तुझी स्तुती हो, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीशी करशील. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, स्तोत्र 65 वचने 1 ते 4 या वचनापर्यंत, या ठिकाणी दावीद राजा जो आहे देवाची स्तुती करत आहे. निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल देवाची उपकार स्तुती करत आहे. तो म्हणतो की हे देवा, सियोनात तुझी स्तुती हो, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे हो. प्रियांनो, ज्या ठिकाणी सियोन पर्वत देवाने त्याच्या गौरवासाठी निवासस्थान निवडलेलं आहे, या ठिकाणी दावीद राजा म्हणतो की त्या ठिकाणी तुझी स्तुती हो, आणि मनुष्य जे काही फेड त्या ठिकाणी करत आहेत नवसाची, ती स्वीकारली जाव. कारण देव जो आहे हा स्तुती स्तवनामध्ये वसणारा देव आहे. आणि आम्ही पाहतो की स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याचं पादासन आहे, आणि सियोन पर्वत जो आहे तो त्याने त्याच्या गौरवासाठी निवासस्थान म्हणून निवड केलेली आहे. आणि जो कोणी त्या सियोनाकडे जातो, जो कोणी त्याच्या चरणाजवळ जातो, प्रियांनो, तो नेहमी देवाच्या जवळ राहतो. आणि ज्याला देवाची तहान आहे, ज्याला देवाची भूक आहे, प्रियांनो, अशा लोकांवर देव नेहमी त्याची कृपा करत असतो. विशेष करून आम्ही 4थ्या वचनामध्ये जर गांभीर्याने त्याकडे लक्ष दिलं तर या ठिकाणी तो म्हणत आहे की तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस, ज्याला देवाच्या अंगणाची, देवाच्या घराची तळमळ आहे, तो या ठिकाणी म्हणत आहे की आपल्याजवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त हो. आणि जो कोणी त्याच्या अंगणामध्ये, त्याच्या चरणापाशी,
त्याच्या पायापाशी जातो, देवाच्या घरात राहतो. कारण स्तोत्र 27 मध्ये देखील 4थ्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतो की परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. आणि म्हणून प्रियांनो, जो कोणी त्याच्या अंगणामध्ये राहण्यासाठी निवडला जातो तो नेहमी देवाचं मनोरूप पाहत राहतो, त्या ठिकाणी केलेल्या नवसाची फेड करतो, त्या ठिकाणी परमेश्वराची सियोनामध्ये स्तुती करतो. आणि म्हणून तुमचं आणि माझं जे जीवन आहे अशाच प्रकारे प्रभूच्या गौरवासाठी निवडलेलं आहे. आणि दैवापाने आम्ही पाहतो की संपूर्ण मानवजातीला या निसर्गाच्या द्वारे ज्या देणग्या देऊ केलेल्या आहेत त्याचा उपभोग आम्ही घेत असताना प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे की दैवापाने आम्हाला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडू दिलेली नाही, तर सर्व गोष्टींचा पुरवठा देवाने या पृथ्वी तलावरती त्याने आमच्यासाठी केलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, ऊन, पाऊस, थंडी, हवा, वारा या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो की देवाने मनुष्यासाठी निर्माण केलेले आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या महान कार्याचं गौरव करूया, कारण देवाने ते आमच्यासाठी आशीर्वादाचं असं केलेलं आहे. या आपण प्रार्थना करूया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रिय बापा, मी तुला धन्यवाद देतो कारण तू चांगला आहे, तू जिवंत देव आहे. प्रिय बापा, पवित्र परमेश्वरा, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य. आणि देवापा, ती धन्यता आमच्या जीवनामध्ये देखील प्राप्त व्हावी असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. तुझ्या कार्यासाठी देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो, तू दिलेल्या समृद्धीसाठी आम्ही देवा तुझी स्तुती करतो. प्रभू, नेहमी आम्ही तुझं गौरव करावं, तुझी महिमा करावी. आणि देवापा पवित्र परमेश्वरा, तुला गौरव द्यावं असं देवा तुला पवित्र परमेश्वर तुझ्याद्वारे तू आमच्या जीवनामध्ये कर. ही नम्रपणाची प्रार्थना आणि विनंती करतो. आजचा संपूर्ण वेळ आणि क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावात विनंती मागतो म्हणतो आहे. आमेन. नको सदवडू क्षण मोलाचा, नको सदवडू क्षण मोलाचा, जगात नाही कुणी कुणाचा, जगात नाही कुणी कुणाचा. सर्व सुखाचे कुणी दुःखाचा, सर्व सुखाचे कुणी दुःखाचा, नाही वाटे करी विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला. नच थांबे क्षणभरी विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.